नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वज्ञ करिअर पॉइंटमध्ये. तर आज आपण महाराष्ट्रातील तसेच भारतातील समाज सुधारक पाहणार आहे. भारतीय इतिहासातील महत्त्वाचे समाज सुधारक आणि स्पर्धा परीक्षा आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा सेशन आहे. स्पर्धा परीक्षाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीने नेमकं समाज सुधारकांमुळे हा देश आजही एवढ्या थाटामाटात उभा आहे. समाज सुधारक जन्माला येत नाही, तर ते समाजातील दुःख, अन्याय, अंधश्रद्धा, विषमता पाहून घडत असतात. स्वतःसाठी नव्हे, तर लाखो लोकांच्या भविष्यासाठी आयुष्य अर्पण करणारे खरे जर समाज सुधारक असतात. आज आपण समाज सुधारकांचं खूप मोठं कार्य छोट्याशा शब्दात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मी विनंती करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर आज आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे भारतीय समाज सुधारणांचे अग्रदूत म्हणजेच राजाराम मोहन रॉय. ठीक आहे. भारतीय समाज सुधारणांचे अग्रदूत म्हणून राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जाते. यांच्यापासून सुरुवात करूया. नाव राजा राम मोहन रॉय यांची कारकीर्द जी आहे 1772 ते 1833 राजाराम मोहन रॉय यांचा कार्यकाळ आहे. 1833 ला ब्रिस्टॉल इंग्लंडमधील एक शहर जिथं राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू होतो. 1772 ला जन्म, 1772 ते 1833 पर्यंत यांचा कार्यकाळ आहे. जन्म 22 मे 1772 राधानगरी, बंगाल, आजच्या आपल्या बंगालमध्ये. तर 22 मे 1772 रोजी राधानगरी, बंगाल या ठिकाणी यांचा जन्म होतो. मूळ आडनाव होतं राजाराम मोहन रॉय यांचं बॅनर्जी. रॉय का झालं ते पुढे सांगतो. वडिलांचं नाव रमाकांत रॉय, आईचं नाव तारिणी देवी. ग्रंथ संपदा आहे राजाराम मोहन रॉय यांची वेदांत सहार, एकेश्व वादयान नजराणा, वज्रसूचीचा संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर सुद्धा राजाराम मोहन रॉय यांनी केले. यांनी स्थापन केलेल्या संस्था 1815 मध्ये आत्मीय सभा VIMP पेपरच्या दृष्टिकोनातून. ओके, आत्मीय सभा कोण स्थापन केली असा प्रश्न वेगळा विचारते आणि कोणत्या वर्षी स्थापन झाली हेही विचारते. तिसरा प्रश्न याच्यावर आधारित विचारते, नेमकं कशासाठी स्थापन केली होती. ते एकविश्वर वादाचा प्रसार करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना केली. हे झालं एका वाक्यात उत्तर. 1815 मध्ये भारतीय सभा, 1827 मध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियम असोसिएशनची सुद्धा स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. यानंतर आहे 20 ऑगस्ट 1828 मध्ये कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना. VIMP ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? मग राजाराम मोहन रॉय यांनी केली. कधी केली? 20 ऑगस्ट 1828 ला केली. एक एक पॉईंट इतका महत्वाचा आहे, इतक्या 10 पेपरमध्ये रिपीट आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे. 20 ऑगस्ट 1828 मध्ये कोणत्या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांनी स्थापना केली होती? कलकत्ता या ठिकाणी. पेपरमध्ये इवन ठिकाण सुद्धा सेपरेटली विचारते आहे की राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली. तुमचं उत्तर झालं पाहिजे मुंबईने कलकत्ता. ठीक आहे, कलकत्ता बंगालमध्येच येते ना. ठीक आहे, तर पुढे पाहूया आपण. यानंतर आहे 1817 ला कलकत्ता या ठिकाणी 1817 ला कलकत्त्याला इंग्रजी शाळा सुरू करण्याचं श्रेय कोणाला जाते? राजाराम मोहन रॉय यांना जाते. सर डेव्हिड हेयरच्या मदतीनं सुरुवात केली होती. ओके, सर डेव्हिड इंग्रज अधिकारी जे होते डेव्हिड हेयर यांच्या मदतीने 1817 ला कलकत्त्याला इंग्रजी शाळा सुरू करणारे राजाराम मोहन रॉय. 1823 साली हिंदू कॉलेज कलकत्ता या ठिकाणी डेव्हिड हियरच्या मदतीनं चालू केलं होतं. हिंदू कॉलेज कधी चालू केलं मग? 1823 ला. कोण चालू केलं मग? राजाराम मोहन रॉय यांनी. 1826 ला वेदांत कॉलेज. वेदांत कॉलेज कुठे आहे मग? कलकत्त्याला आहे. कोणत्या वर्षी स्थापन झालं? 1826 साली. आणि माझी मित्रांनो 1826 साली जे स्थापन झालं त्याची स्थापना करणारे कोण? राजाराम मोहन रॉय. कोणाच्या मदतीनं? डेव्हिड हियरच्या मदतीनं. याचबरोबर वृत्तपत्रे 1822 साली मीरत उल अखबार हे पार्शियन भाषेतलं होतं. या मध्ये प्रश्न आतापर्यंत भरपूरदा आलेला आहे. मीरत उल अखबार हे कोणाचं वृत्तपत्र आहे? तर राजाराम मोहन रॉय यांचं आहे. आपण चुकून खान अब्दुल गफ्फार खान किंवा आणखी काही लावू शकतात. मीरत उल अखबार हे पार्शियन भाषेतलं आहे, त्यामुळे अशा प्रकारची लँग्वेज आहे, त्यामुळे इथं कन्फ्यूज होता कामा नये. 1821 मध्ये संवाद कौमुदी
ओके. समाचार इंडिया आणि ब्रह्मनिकल मॅगझीन हे सुद्धा यांनी सुरू केलेलं होतं. आता यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी 1826 मध्ये अकबर दुसरा याने त्यांना राजा ही पदवी दिली. आता पहा माझे मित्रांनो, 1826 मध्ये राजाराम मोहन रॉय यांना पदवी देणारे कोण? अकबर दुसरा यांनी कोणती पदवी दिली राजाराम मोहन रॉय यांना? राजा ही पदवी दिली. म्हणून त्यांच्या नावाच्या आधी आपण राजा राम मोहन रॉय म्हणतो. अजून रॉय या शब्दाचा अर्थ लागायचा आहे. इंग्लंडला जाणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते मग? भारताचे समाज सुधारणांचे अग्रदूत म्हणून राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जाते. कारण की माझे मित्रांनो, इंग्लंडला सुद्धा ते पहिले गेलेले होते. इंग्लंडच्या संसदेमध्ये जाणारे पहिले राजाराम मोहन रॉय. यानंतर हाऊस ऑफ कॉमन्सची सल्लामसलत करणारे पहिले भारतीय. म्हणजे इंग्लंड हाऊस ऑफ कॉमन्स जे तिथचं एक महत्त्वाचं सभागृह आहे. तिथं सुद्धा 2 सभागृह आहेत. हाऊस ऑफ कॉमन्स हे जे तिथं सभागृह आहेत, त्या सभागृहाशी चर्चा करणारे भारताविषयी पहिले भारतीय कोण होते? तर राजाराम मोहन रॉय होते. 1829ला लॉर्ड विल्यम बेंटिकच्या मदतीनं माझे मित्रांनो सती प्रथा बंद हा प्रश्न पेपरमध्ये इतक्या डाव विचारलाय का त्याचा अंत नाही. अभ्यास करणारे पोरं याचं व्हॅल्यू समजू शकते, की सती प्रथा बंद ही कोण केली? तर राजाराम मोहन रॉय यांच्या म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिकच्या मदतीने राजाराम मोहन रॉय यांनी केली. कधी केली? तर 1829ला केली. साधारणतः 100 वर्षे त्या गोष्टीला आता काही दिवसांना पूर्ण होणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात ज्या परीक्षा होतील, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक, ओके. त्याचबरोबर माझे मित्रांनो, करणारे कोण? राजाराम मोहन रॉय, भारतीय समाजसुधारक. यानंतर आहे उद्गार म्हणजेच काय? उद्गार म्हणजेच उद्गार म्हणजेच काय? राजाराम मोहन रॉय वरती जे उद्गार काढलेत समाजसुधारक, भारतीय पुनरुज्जीवनाचे वादाचे जनक, आधुनिक भारताचे अग्रदूत, भारतीय मानव जातीचे सेवक, हे कोण म्हटलं होतं? मानव जातीचे सेवक राजाराम मोहन रॉय यांना बेंथम यांनी म्हटलं होतं माझे मित्र. ठीक आहे. बेंथम हुकर तुम्ही नाव ऐकलं असेल. तर मानव जातीचे जे सेवक आहेत ते कोण म्हटलं होतं माझ्या म्हणून? बेंथम यांनी म्हटलं होतं. नव्या युगाचे अग्रेसर म्हणजे हे जे म्हटलं होतं राजाराम मोहन रॉय यांना नव्या युगाचे अग्रेसर ते रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं होतं. भारतीय प्रबोधनाचे जनक सुद्धा राजाराम मोहन रॉय यांना म्हटल्या जाते. जे वरचे 5ही सेंटेन्स आहे हे राजाराम मोहन रॉय या महान समाज सुधारकांना उच्चारून म्हटलेले आहेत. ओके. फक्त इथं लक्षात ठेवता, नव्या युगाचे अग्रेसर राजाराम मोहन रॉय यांना रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं आहे. तर मानव जातीचे सेवक बेंथम यांनी म्हटलेलं आहे. राजाराम मोहन रॉय यांचा इतकं मोठं कार्य केल्यानंतर 27 सप्टेंबर 1833ला ब्रिस्टॉल इंग्लंडमधील एक शहर तिथं राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू होत आहे. ओके. तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टी समजल्या असतील. पुढे चालतो. माझे मित्रांनो, आता आपण पाहणार आहे स्वामी विवेकानंद. इसवी सन 1863-1902. काम करायला 100 वर्ष जगणं पुरेसं नसते. म्हणजे 100 वर्ष जगले म्हणजे भरपूर काम होईल. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव चंद्रशेखर आझाद यांचं जर कधी वय पाहिलं, तर आता त्या वयातले पोरं बिस्किट आणि चहा सकाळी टाईमावर पाहिजे येले. त्यावेळेस ते क्रांतीसाठी फासावर गेले. त्या इतक्या कमी वयात. म्हणजे विचार करू शकता तुम्ही. ओके. तर स्वामी विवेकानंद 1863 ते 1902 इतकं कमी वर्ष काम पहा किती मोठं आहे. जन्म 12 जानेवारी 1863 रोजी. जन्माचं ठिकाण आहे कोलकाता. मूळ नाव नरेंद्र दत्त. नरेंद्र विश्वनाथ दत्त म्हणजे स्वामी विवेकानंद होय. आपल्याला पूर्ण नाव विचारलं जाऊ शकते पेपरमध्ये. स्वामी विवेकानंद यांचं पूर्ण नाव काय? नरेंद्र विश्वनाथ दत्त. मूळ नाव नरेंद्र दत्त. वडील विश्वनाथ दत्त. आई भुवनेश्वरी देवी. गुरु होते स्वामी विवेकानंदांचे रामकृष्ण परमहंस. गुरु कोण होते स्वामी विवेकानंदाचे? रामकृष्ण परमहंस. स्पेन्सर व मिल या तत्वज्ञेत्यांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. 1887 मध्ये विवेकानंदांनी वराहनगर येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली. माझ्या मित्रांनो, हे काय आहे पहा. 1887 मध्ये विवेकानंदांनी वराहनगर येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली. कोणत्या वर्षी? 1887 साली. 11 सप्टेंबर 1893 साली शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत त्यांनी भारताची बाजू मांडली आणि याच्यामध्ये त्यांचं जे बोलणं होतं
त्यांच्या बोलण्यातून त्यांनी जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या जो शब्द उच्चारला जातो, बंधू आणि भगिनींनो, हा शब्द उच्चारणारे स्वामी विवेकानंद होते सुरुवातीला. सर्वात प्रथम बंधू भगिनींनो, हा जो शब्द उच्चारणारे होते स्वामी विवेकानंद होते. यानंतर 9 मे 1897 रोजी त्यांनी कलकत्ता या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली माझ्या मित्रांनो? रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे 9 मे 1887 ला स्वामी विवेकानंदाचे नंद आहेत. आणि पेपरमध्ये हा प्रश्न इतक्यादा विचारला आहे का त्याचा अर्थच नाही, की रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे कोण? तर स्वामी विवेकानंद. कारण की माझ्या मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचे गुरु, त्यांचं नाव होतं ते रामकृष्ण परमहंस. ठीक आहे. मार्गारेट नोबेल या इंग्लंडमधील महिलेने हिंदू धर्म स्वीकारला, स्वामींचे शिष्यत्व पत्करले. त्याच पुढे भगिनी निवेदिता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मला इतकं सांगा, भगिनी निवेदिता यांचं नाव काय आहे? माझे मित्रांनो, मार्गारेट नोबेल. त्यांचं नाव काय आहे? मार्गारेट नोबेल यांनी इंग्लंडमधील महिलेने हिंदू धर्म स्वीकारून स्वामींचे शिष्यत्व पत्करले. त्याच पुढे त्या कोणत्या नावानं ओळखल्या गेल्या? भगिनी निवेदिता. ओके, आता पुढे चालायचं. यानंतर पाहू आपण, स्वामी विवेकानंदांनी उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबवू नका. तर हा संदेश देणारे माझे मित्रांनो कोण आहेत? तर स्वामी विवेकानंद आहेत. उठा, जागे व्हा, ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका, असा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिला. रामकृष्ण मिशनचे मुख्य केंद्र कलकत्त्याजवळील बेलूर होते. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1897 साली. ओके, आणि त्याचं हेडक्वार्टर कुठं होतं मग? बेलूरला होतं. विवेकानंदांनी वेदांत समाजाची स्थापना केली. विवेकानंदांनी कशी स्थापना केली? वेदांत समाजाची स्थापना कुठं केली? अमेरिकेत केली. कुठे केली माझ्या मित्रांनो? अमेरिकेत. 4 जुलै 1909 रोजी वयाच्या 39व्या वर्षी, तुम्ही ठीक ऐकतायत, 4 जुलै 1902 रोजी वयाच्या 39व्या वर्षी त्यांचे निधन झाले. विवेकानंदांना हिंदू नेपोलियन असे फ्रेंच विचारवंत रोमा रोला यांनी म्हटलं आहे. स्वामी विवेकानंदांना हिंदू नेपोलियन म्हणून ओळखले जाते. पण हिंदू नेपोलियन हा शब्द उच्चारणारे पहिले व्यक्ती कोण होते? रोमा रोला होते, जे फ्रान्सचे विचारवंत होते. 12 जानेवारी हा स्वामीजींचा जन्मदिवस राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. एका शब्दात नरेंद्र विश्वनाथ दत्त म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 या साली झाला. विषय संपला. पुढे चालायचं. आता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी पाहूया. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म यांचा कार्यकाळ पाहू आपण 1827 ते 1890. 1900 माझ्या तोंडातून निघून जाईल. सध्या तरी 1900 कोणते समाज सुधारक लागलेले नाही. तर पहा माझ्या मित्रांनो, महात्मा फुले यांच्याविषयी आज आता आपण माहिती पाहतोय. महात्मा फुले यांची कारकीर्द हे 1827 ते 1890 दरम्यान आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या ठिकाणी झाला. कधी झाला माझे मित्रांनो? 11 एप्रिल 1827. ओके. नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आहेत त्यावेळेस माझे मित्रांनो पुण्यतिथी असते. जयंती म्हटलं तर जन्माचा दिवस, पुण्यतिथी म्हटलं तर निधनाची तारीख. ओके. मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कडगुण होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे मूळ गाव होतं ते कडगुण होतं. मूळ आडनाव जो होतं त्यांचं ते गोर्ये होतं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे जे फुले नाव पडलं, त्यांच्या आजोबांचा वडिलांचा जो व्यवसाय होता तो होता फुलांचा, आणि तो फुलांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना फुले असं आडनाव पडलं. त्यांचे मूळ आडनाव हे काय होते? गोर्ये होते. वडिलांचे नाव काय होते? महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आपण म्हणतो. तर मग वडिलांचं नाव काय असेल माझे मित्रांनो? गोविंदराव होते. आईचे नाव चिमणाबाई. निधनानंतर आत्या सगुणाबाईंनी त्यांचा सांभाळ केला.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा सांभाळ कोणी केला माझ्या मित्रांनो? सगुणाबाई यांनी केला. विवाह झाला त्यांचा सावित्री आईशी आणि या कोण होत्या? खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत्या. कुठल्या होत्या? नायगाव, सातारा इथल्या होत्या. ओके. नायगाव, साताऱ्याच्या म्हणजे खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या म्हणजेच कोण? सावित्रीबाई फुले. त्या कोण होत्या? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी होत्या. प्रभाव होता यांच्यावर थॉमस पेन, राइट्स ऑफ मॅन, कॉमन सेन्स, ॲज ऑफ रिझन इतके सर्व पुस्तकं माझ्या मित्रांनो या पुस्तकांचा प्रभाव होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाचं नाव होतं थॉमस पेन. लेखकाचं नाव काय होतं? थॉमस पेन. 3 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवजा. 3 ऑगस्ट 1848 रोजी 3 ऑगस्ट 1848 रोजी पहिली मुलींची शाळा भिडेंच्या वाड्यात बुधवार पेठेत पुणे या ठिकाणी सुरू झाली. काय म्हणते माझे मित्रांनो? 3 ऑगस्ट 1848 रोजी पहिली मुलींची शाळा भिडेंच्या वाड्यात बुधवार पेठ या ठिकाणी सुरू झाली. महात्मा फुले यांना नगरच्या मिस फरार यांच्याकडून शाळा काढण्याची प्रेरणा मिळाली. महात्मा ज्योतिबा फुले यांना जे शाळा काढण्याची म्हणजे प्रेरणा मिळाली ते कोणाकडून? नगरच्या मिस फरार यांच्याकडून. आणि शाळा कधी काढली मग त्यांनी? 3 ऑगस्ट 1848 रोजी. कुठं काढली? भिडेंच्या वाड्यात काढली. आणि ही कुठं आहे? बुधवार पेठ पुणे या ठिकाणी आहे. VIMP ठिकाणी विचारते, तारीखी विचारते आणि माझी मित्रांनो त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे हेही विचारते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा मूळ आडनाव सुद्धा पेपरमध्ये विचारलेला आहे. जन्माची तारीख सुद्धा विचारली आहे आणि मूळ गाव सुद्धा असा एकही गोष्ट नाही याच्यातली विचारलेली नाही. म्हणून पुढे चला. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी काशीबाई या विधवेचा मुलगा थांबा. बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या विधवेचा मुलगा ज्यांचं नाव होतं यशवंत यास दत्तक घेतले. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक ज्या मुलाला घेतलं होतं त्यांचं नाव काय होतं? यशवंत होतं. बरोबर. ते पुढे होऊन काय बनतात? डॉक्टर बनतात. 1864 मध्ये विधवा पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडून आणला. 1864 मध्ये काय केलं? पहिला विधवा पुनर्विवाह. आता जर कधी स्पेशली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंवर सांगायला गेलो तर 1 तास सुद्धा कमी पडेल, कारण की त्यांचं काम तेवढं मोठं आहे. माझे मित्रांनो, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपण लगेच वाचून जात असेल, पण ती इतकं सोपं नाही आहे वाचून दाखवल्यानंतर. कारण की त्याच्या मागं जर कधी बालहत्या प्रतिबंधक तिथं आपण जर कधी पाहिलं तर ते खूप मोठं हे आहे, त्याला रिझन आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्यासाठी स्पेशल बायांची व्यवस्था केली आणि त्यातल्या एका काशीबाई यांच्या विधवेचा मुलगा सुद्धा दत्तक गेला. त्यावेळेस विधवा महिलेला एक प्रकारे जगणं अशक्य होतं. ओके. आणि त्यामुळे यांनी जे कार्य केले यांचं कार्य हे शब्दात सांगता येत नाही. फक्त मी आपल्याला काही हेडलाईनच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. 1865 तळेगाव डमढेरे पुणे येथे केशवपन बंदीसाठी न्हाव्यांचा संप पहिल्यांदा घडून आणला. हे सुद्धा खूप मोठी घटना आहे. 1865 ला तळेगाव डमढेरे इथं काय? केशवपन बंदी. 1852 ला काय माझे मित्रांनो? शैक्षणिक कार्याबद्दल पुण्याच्या विश्रामबागेत मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सत्कार झाला. कधी? 1852 ला. 1876 ते 1882 पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. क्रांती ज्योतिबा फुले हे पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. आता त्यावेळेस महानगरपालिका नसेल, त्यावेळेस माझे मित्रांनो असं म्हणू शकतो आपण की नगरपालिका वगैरे ज्या काही असतील त्यावेळेस होत्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा पेपरनं MPSCने प्रश्न विचारला आहे का ते पोलीस भरतीला आलेला आहे का ते कोणत्या वर्षाच्या दरम्यान सदस्यत्व होतं? तर 1876 ते 82 आज ते महानगरपालिका ओळखली जाते. 1882 ला हंटर कमिशनची साक्ष भेटली. 1867 ला शिवरायांच्या समाधीचा शोध घेऊन जीर्णोद्धार केला गेला. 1867 ला शिवरायांच्या समाधीचा शोध घेऊन जीर्णोद्धार केला गेला. सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली आहे? 24 सप्टेंबर 1873 ला. पहिले अध्यक्ष कोण होते माझे मित्रांनो सत्यशोधक समाजाचे? क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि सत्यशोधक समाज याची जी ब्रीद वाक्य होते, सर्व साक्ष जगत परी त्यास नको मध्यस्थी, या प्रकारे ब्रीद वाक्य
सत्यशोधक समाजाचं होतं. सत्यशोधक समाजाचं जे स्थापना झालेली आहे ती पेपरमध्ये भरपूरदा विचारलेली आहे. सत्यशोधक कोण समाजाची स्थापना केली हाही प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. तर सूर्य ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी तारीख विचारली आहे. सत्यशोधक समाजावरचे जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी दीनबंधू वर्तमानपत्राची सुद्धा स्थापना आणि त्या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते कृष्णराव भालेकर. ओके, पुढे चालू आपण त्यांच्या संदर्भात सुद्धा पहा. ग्रंथसंपदा आहे 1855ला तृतीय रत्न, ब्राह्मणाचे कसब 1868, प्रस्तावना लिहिली होती ब्राह्मणाचे कसब हे जे काही ग्रंथसंपदा याची बाबा पद्मजी यांनी लिहिली होती. ओके, यानंतर गुलामगिरी 1873 हा अमेरिकेतील गुलामगिरीच्या लोकांना अर्पण केलेला ग्रंथ होता. 1873चा गुलामगिरी. एक एक प्रश्न तृतीय रत्न तृतीय रत्न नाटक होतं माझे मित्रांनो. हे तृतीय रत्न काय होतं? नाटक होतं, हे लक्षात ठेवता. हा ग्रंथ होता. ब्राह्मणाचे कसं प्रस्तावना बाबा पद्मजी यांनी लिहिली होती. शेतकऱ्याचा आसूड हा जो ग्रंथ आहे तो 1883चा आहे. शेतकऱ्याचा आसूड कधीचा ग्रंथ आहे माझे मित्रांनो? 1883चा आहे. यानंतर इशारा, त्यानंतर सत्सार, ओके, अस्पृश्यांची कैफियत वर्षानुसार दिलेले आहे मी इथं. सार्वजनिक सत्यधर्म 1891. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? सार्वजनिक सत्यधर्म. कारण की महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू 27 नोव्हेंबर 1890 या ठिकाणी होतोय आणि 1891ला मृत्यूनंतर प्रकाशित ग्रंथ होतोय. त्या ग्रंथाचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. पेपरमध्ये हा प्रश्न इतक्यादा विचारलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? तर सार्वजनिक सत्यधर्म. 1873चा गुलामगिरी विचारलेला आहे. हा प्रत्येक ग्रंथ विचारलेला आहे. सत्यशोधक समाजाचे जे बायबल लिहिलेले होते ती विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच वीरा शिंदे यांनी लिहिलेले होते. वैश्विक कुटुंबाचा जाहीरनामा जो प्रसिद्ध झाला 1800 संस्था होते. 1852 साली माझी मित्रांनो पुणा लायब्ररी स्थापन केलेली आहे. 1863 साली बाल हत्या प्रतिबंधक गृह आणि माझे मित्रांनो सत्यशोधक समाज हे जे स्थापन झालं ते 1873 साली 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. यानंतर वर्णन आहेत माझे मित्रांनो याचे. समाज क्रांतिकारक, खऱ्या लोकशाही शिक्षणाचा शिल्पकार, स्त्रियांचे उद्धार करते, समाज सुधारणाचे अग्रणी, क्रांतीसूर्य, वृत्तपत्रे आहेत बडोदा वात्सल्य, आंबा लहरी, राघव भूषण. 11 मे 1888ला कोळीवाडा मुंबई येथे ज्योतिबांना महात्मा ही पदवी मुंबईच्या जनतेनं राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते दिली. हा प्रश्न एक्झाम मध्ये खूपदा विचारलेला आहे रे, की महात्मा ज्योतिबा फुले यांना जी महात्मा पदवी दिली, मी एवढ्या वेळेचा महात्मा महात्मा बोलतोय, त्यांचं नाव आहे काय? नाही, त्यांचं नाव काय होतं? ज्योतिबा. आडनाव काय होतं? गोर्रे मूळ. फुलांचा व्यवसाय असल्यामुळे फुले आडनाव पडलं आणि हे जे महात्मा नाव दिलं ते पुण्याच्या लोकांनी दिलं नाही. ऑप्शनमध्ये आपल्याला पुणे हे पहिल्याच ऑप्शनला टाकलेलं असते. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? मुंबईच्या जनतेने, पुण्याच्या जनतेने, भारत सरकारने जे काही समथिंग टाकशील ते लोक टाकील. पण महात्मा ज्योतिबा फुले यांना मुंबईच्या जनतेने मुंबईच्या जनतेनं मुंबई या ठिकाणी ज्योतिबांना महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते बहाल करण्यात आली? राव बहादूर वडेकर. हे सुद्धा नाव तितकंच महत्वाचं आहे. आणि 27 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे या ठिकाणी ज्योतिबा फुले यांची प्राणज्योत मावळत आहे. अशा एका माझ्या गोल्डन इराचा इथं तात्पुरता अंत होत आहे आणि कार्य जब तक सूरज चांद रहेगा हे कार्य तोपर्यंत जिवंत राहणार आहे. पुढे चला. यांच्याबद्दल जे गौरवोद्गार आहेत ते आहेत. महात्मा गांधी काय म्हणतात? महात्मा फुले यांना ज्योतिबा हे खरे महात्मा होते. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा महात्मा म्हटलं गेलं, पण त्यांनी सुद्धा यांना महात्मा म्हटलं. ओके. वीरा शिंदे आद्य दलितोद्धारक. लक्ष्मण शास्त्री म्हणतात बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मावलोकन करावयास लावणारा पहिला माणूस म्हणजेच काय? ज्योतिबा होय. सयाजीराव गायकवाड काय म्हणतात? हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन. माधवराव बागल म्हणतात महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स. शाहू महाराज म्हणतात महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला ओळखल्या जातात?
तर महात्मा ज्योतिबा फुलेंना ओळखले जातात. हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन कोणाला ओळखले जाते? महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. तर लक्षात ठेवा अ, मला थोडंसं वाचून घेऊ द्या. शाहू महाराज महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जातात. माधवराव बागल महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स आहे आणि सयाजीराव गायकवाड हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन आहेत. अशा प्रकारे माझे मित्रांनो पाहायला भेटेल. ओके. तर या लोकांनी अशा प्रकारचा किताब देऊन किंवा पदवी देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांची काय माझे मित्रांनो कार्याची प्रशंसा केलेली आहेत. माधवराव बागलांनी सुद्धा, शाहू महाराजांनी सुद्धा आणि सयाजीराव गायकवाडांनी सुद्धा हे तीनही प्रश्न आणि वरचे हे सगळे पेपरमध्ये विचारलेले आहे. पेपरमध्ये आजपर्यंत प्रश्न बऱ्याचदा पाहिलेले आपण. हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते आणि ते महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हटलं? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनीच भारतात माझे मित्रांनो लायब्ररीच्या संदर्भात सुद्धा स्थापन केलेली घटना आहेत. ग्रंथालय जे आज आपण पाहतो. ठीक आहे. यानंतर छत्रपती शाहू महाराज आपण पाहणार आहोत. छत्रपती शाहू महाराजांचा जो कार्यकाळ आहे तो 1887 ते 1922 आहे. तुम्ही पाहू शकता किती कमी वय आहेत. कार्य किती मोठं आहे पहा. ओके. तर जन्म 26 जून 1874 रोजी लक्ष्मी विलास पॅलेस बावडा कोल्हापूर या ठिकाणी माझे मित्रांनो राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झाला. जन्मदिन महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांचं मूळ नाव आहे यशवंतराव जयसिंगराव घाटगे. काय आहे माझे मित्रांनो? छत्रपती शाहू महाराजांचं पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. मूळ गाव होतं यांचं कागल, जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. वडिलांचे नाव, शाहू महाराजांचे वडिलांचे नाव जयसिंगराव, ज्यांना आबासाहेब सुद्धा म्हटलं जात होते आणि ते सरनेम घाटगे. आईचे नाव राधाबाई. माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा, शाहू महाराजांच्या आईचं नाव आहे राधाबाई. त्यानंतर कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाईंनी दत्तक घेऊन त्यांना शाहू हे नाव ठेवले. म्हणून आज आपण छत्रपती शाहू महाराज इतक्या गौरवाने म्हणतो. तर माझ्या मित्रांनो कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी कोण होत्या? आनंदीबाई होत्या. त्यांनी यांना दत्तक घेतलं होतं आणि त्यांना दत्तक घेऊन काय नाव दिलं होतं? शाहू. ओके. तर यांचा विवाह 1891 साली बडोद्याचे खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाईंशी झाला. ओके. कधी झाला माझे मित्रांनो? 1891 साली. थोडंसं चेक करावं लागेल आपल्याला कारण की इथं करेक्शन आहे, काहीतरी करेक्शन आहे इथं. कारण की 1887 ला जन्म आहे आणि 1891 ला इथं विवाह नाही होऊ शकत. इथं तारीख थोडीशी वेगळी असेल. मी तुम्हाला सांगतो ते. ओके. राज्याभिषेक आहे माझ्या मित्रांनो 2 एप्रिल 1894 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली महाराजांचा राज्याभिषेक होतोय आणि यांच्यावर जो सभा होता तो सत्यशोधक समाजाचा होता. सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा ज्योतिबा फुले. कधी झाली? 24 सप्टेंबर 1873 रोजी. तर त्या समाजाचा प्रभाव माझे मित्रांनो शाहू महाराजांवर होता. संस्था होत्या 1911 कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करणे, 1916 मध्ये डेक्कन रयत संस्था आणि माझे मित्रांनो यानंतर 1906 साली शाहू मिल ही संस्था सुद्धा स्थापन करणारे शाहू महाराज आहे. शाहू मिल ही संस्था स्थापन करणारे कोण? शाहू महाराजच आहेत. यानंतर 20 वसतिगृहाची सुद्धा स्थापना शाहू महाराजांनी केली. ओके. 20 वसतिगृहांची स्थापना केली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना करणारे शाहू महाराज 1901 साली अस्पृश्यता व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं होतं. मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना करणारे वसतिगृहांचे जनक म्हणून ओळखले जाते शाहू महाराजांना. मिस क्लार्क हॉस्टेल 1901 साली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना 1920 साली कोण केली माझे मित्रांनो? शाहू महाराजांनी केली. कधी केली? 1920 साली. गरिबांसाठी केली आहे. 1917च्या कायद्याने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. 1919च्या कायद्याने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. इन्फंट्री स्कूलची स्थापना ही कशासाठी केली गेली होती? लष्करी शिक्षणासाठी केली होती. 1918 मध्ये तलाठी शाळांची स्थापना करणारे कोण?
म्हणजे तलाठी शाळांचे जनक कोण आहेत? आपले शाहू महाराजच आहेत बरं. तलाठी शाळांचे जनक जे आहेत शाहू महाराज आहेत. भूषवलेले अध्यक्षपदे कोण आहेत व परिषदा? 1917 ला मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष होते. कुठं भरली होती परिषद? खामगावला. 1918 ला आर्य समाज अधिवेशन भरलं होतं नवसारी गुजरात या ठिकाणी. तिथेही होते हे अध्यक्षपद. 1919 ला कुर्मी क्षेत्रीय परिषदेचे अध्यक्ष सुद्धा कानपूर इथं भरलेले आपले शाहू महाराजच. 1920 ला अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण? शाहू महाराजच. कुठं भरली होती? नागपूर या ठिकाणी स्थळ. आणि माझे मित्रांनो कोणती परिषद होती हे सुद्धा महत्वाचं आहे. 1921 ला तिसऱ्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष कोण होते? राजर्षी शाहू महाराज होते आणि ही परिषद दिल्ली या ठिकाणी भरलेली होती. यानंतर वेदोक्त प्रकरण आहे 1899 साली पुरोहित नारायण भटजी यांनी पूजेवेळी वेदांत मंत्राऐवजी पुनरोत्तन मंत्र म्हटले. ओके, पाहिजा आता इथं व्यवस्थित पाहिजा. 1901 ला गोवंश बंदी कायदा त्यावेळेस शाहू महाराजांनी केला होता. त्यावेळेस आता आपल्याला सुसूर आला तो. महाराजाला इथून 125 वर्ष आधी दूरदृष्टी होती. ओके, 1902 ला संस्थानामध्ये मागासवर्गीयांना नोकरीत 50% जागा राखीव. मागासवर्गीयांना कधी? ते आपल्याला आज सुचू राहिलं ते महाराजांना 1900च्या काळात सुचलं होतं. असू द्या. आता पहा 1917 ला पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा आणि 1918 आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा कोणी केला? शाहू महाराजांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे राजर्षी शाहू महाराजांचे इतके महत्त्वाचे कार्य आपण पाहतोय. शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केलेले वृत्तपत्र कोणते होते? पहिली गोष्ट तर सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं होतं. त्यांना सुद्धा त्यांनी अर्थसहाय्य केलं, काही पाहिजे आर्थिक मदत केली. जागरूक होतं वालचंद कोठारी यांचं एमपीएससीला विचारलेलं आहे. विजय मराठा श्रीपतराव शिंदे यांच्यासाठी सुद्धा तरुण मराठा दिनकरराव जवळकर, डेक्कन रयत अण्णासाहेब लट्टी एमपीएससीच्या दृष्टिकोनातून हा सेशन खूप महत्त्वाचा आहे. कारण की माहिती आहे का तिथे विचारले जाते का हा पत्राचे म्हणजे संस्थापक कोण आहेत? किंवा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो दिलेल्या कोणत्या वृत्तपत्राला 4 ऑप्शनपैकी राजर्षी शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केलेले नव्हते. मूकनायक या पत्राला सुद्धा केलेले डॉक्टर आंबेडकरांचं. दिनमित्र आहे मुकुंदराव पाटील यांचं. त्यानंतर आहे 1900 साली व्हिक्टोरिया राणीकडून महाराजांना महाराजा ही पदवी सुद्धा मिळाली. 1902 मध्ये केब्रिज विद्यापीठाची एल.एल.डी पदवी महाराजांना भेटली. कोणत्या वर्षी? 1902 साली. 1919 मध्ये कुर्मी क्षत्रिय समाजाकडून राजर्षी शाहू महाराज. शाहू हे नाव आईनं दिलं, राजर्षी नाव कुर्मी क्षत्रिय समाजाकडून मिळालं. गंगाराम कांबळे या हरिजन व्यक्तीने सत्यशोधक हॉस्टेल हे चहाचे दुकान काढून दिले. 1908 मध्ये भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. 1908 मध्ये भोगावती नदीवर कोणतं धरण बांधलं? राधानगरी धरण बांधलं गेलं. यानंतर माझे मित्रांनो देशातील पहिला रेस कोर्स राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेला होता. देशातील पहिला रेस कोर्स कोण सुरू केला? राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केला होता. राजर्षी शाहू महाराजांबद्दल जे गौरव केलेला आहे त्यांच्या कार्याचा ते पाहू आता आपण. यशवंतराव मोहिते म्हणतात महाराष्ट्राचे गौतम बुद्ध. यशवंतराव मोहिते काय म्हणतात? महाराष्ट्राचे गौतम बुद्ध. विठ्ठलरामजी शिंदे काय म्हणतात माझे मित्रांनो? सर्वांगीण पुरुष. ओके, राष्ट्रपुरुष. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात महाराजांना? महाराष्ट्राचा सर्च लाईट विझला. ओके. गणेश अक्काजी गवई काय म्हणतात? आमचा अब्राहम लिंकन. यशवंतराव निकम काय म्हणतात? लोकांचे राजे. श्रीपतराव शिंदे काय म्हणतात? महाराष्ट्रीयन लोकशाहीचा पाया घालणारा विश्वकर्मा. भाई माधवराव बागल काय म्हणतात? ही वॉज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग. मृत्यू झाला महाराजांचा 6 मे 1922 ला पन्हाळा लॉज मुंबई या ठिकाणी महाराजांची प्राणज्योत पळत आहे. इतकं मोठं कार्य इतक्या कमी दिवसामध्ये केल्यानंतर महाराज 6 मे 1922 ला पन्हाळा लॉज या ठिकाणी माझे मित्रांनो महाराजांचा मृत्यू होत आहे. तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न राहिला का महाराजांचा विवाह कधी झाला? कारण की आपल्या इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे माझे मित्रांनो, आपण जसं इथं म्हटलेलं होतं की राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी ते एकदम बरोबर आहे आणि 1891 रोजी त्यांचा विवाह झाला हेही बरोबर आहे.
एवढ्या दोन्ही गोष्टी क्लिअर करता म्हणजे आपलं टाइप करून केलेलं व्यवस्थितच होतं. माझ्याकडून ते वाचण्यामध्ये अर्थ काढण्यात चूक झाली. ओके. त्याबद्दल सॉरी असावी. तर 26 जून 1874ला जन्म योग्यच आहे. 1891ला विवाह सुद्धा योग्यच आहे. पुढे चालतो माझ्या मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यांची जी कारकीर्द आहेत ते 1891 ते 1956 या दरम्यान आहे. जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी. कोणत्या गावी झाला? मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झाला. मूळ आडनाव आहे सपकाळ. वडिलांचे नाव होते बाबासाहेबांच्या रामजी मालोजी आंबेडकर. काय नाव होतं? रामजी मालोजी आंबेडकर. आईचे नाव होते बाबासाहेबांच्या ओके. तर भीमाबाई रामजी आंबेडकर. काय नाव होतं? भीमाबाई रामजी आंबेडकर. आणि मूळ नाव पाहिजे आता भीमराव रामजी आंबेडकर. हा पेपरमध्ये भरपूरदा प्रश्न विचारलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ नाव काय? भीमराव रामजी आंबेडकर. मुंबईच्या एलफ हिस्टन कॉलेजमधून त्यांनी काय केली? मॅट्रिक म्हणजे आजची 10वी. ओके. 1915 एम.ए. म्हणजेच मास्टर ऑफ आर्ट्स कोलंबिया विद्यापीठातून प्राचीन भारतातील व्यापार या विषयात त्यांनी एम.ए. केलं. 1916 साली पी.एच.डी घेतली कोलंबिया विद्यापीठातून पी.एच.डी. ठीक आहे. 1916ला 1921 एम.एस.सी. डिग्र्या एवढ्या आहे का 2 बुक कमी पडेल म्हणजे 2 पानं कमी पडेल. 1921 एम.एस.सी. लंडन विद्यापीठातून. 1923 डी.एस.सी. घेतली लंडन विद्यापीठातून प्रॉब्लेम ऑफ रुपी. ठीक आहे याच्याबद्दल. यानंतर आहे 1927 साली ते छोटंसंच घेतलं गेलं. तर खूप मोठ्या डिग्र्या 2 पेज कमी पडेल. शिक्षणच तेवढं आहे. ओके. 1927 मध्ये महाड या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला गेला. 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं गेलं. 1930 मध्ये नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. ओके. यानंतर आहे माझ्या मित्रांनो 1935 मध्ये त्यांनी येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली होती? येवला या ठिकाणी होती. आणि येवला हे गाव कोणाचं जन्मगाव आहे? तात्या टोपे यांचं गाव आहे, जे 1857च्या उठावामध्ये महत्वाचे व्यक्ती होते. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांना महास्थिरवीर चंद्रमणी यांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची काय दीक्षा दिली. दीक्षाभूमी जे आहेत ते नागपूर या ठिकाणी आहे. आणि 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून सुद्धा ओळखले जातो. 1927 साली विधिमंडळावर सदस्य गेले. 1942 साली मजूर मंत्री झाले. 1947 साली कायदा मंत्री झाले. याच्यानंतर 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभा कधीची आहे? 1924ची आहे. कोण स्थापन केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. स्वतंत्र मजूर पक्ष कधीचा आहे? 1936चा. शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942. पीपल्स एज्युकेशन सोसायटी कधीची आहे? 1945चा. मूक नायक जे वृत्तपत्र लिहिलं यामध्ये तुकाराम महाराजांची वचनं असायची 1920ला. बहिष्कृत भारत 1927 ज्ञानेश्वरांची वचने असायची. समता 1929. जनता 1930. जनताचे रूपांतर नंतर काय झालं होतं? प्रबुद्ध भारत. हा प्रश्न बऱ्याचदा पेपरमध्ये आलेला आहे की जनताचं नाव नंतर काय बनलं. ओके. 1956 साली म्हणजे 30ला जनता चालू झालं. 1956ला तिचं साधारणतः 26 वर्षानंतर प्रबुद्ध भारत नाव बनलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण साताऱ्यातील लष्करी शाळेत झाले आणि 7 नोव्हेंबर 1990 पासून ते शिक्षण सुरू झाले. हा दिवस महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतात. कधी कोणता दिवस? 7 नोव्हेंबर 1900 ला बाबासाहेब पहिल्यांदा शाळेत गेले होते आणि तो दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. यानंतर ग्रंथसंपदा आहे बाबासाहेबांची. थॉट्स ऑन पाकिस्तान 1948. रानडे गांधी आणि जिना 1943. व्हू वेअर शुद्राज शूद्र कोण होते 1945. बुद्ध इज माय धम्म 1957. मृत्यू नंतर प्रकाशित झालेला बाबासाहेबांचा ग्रंथ कोणता आहे? तर बुद्ध इज माय धम्म. बुद्ध इज माय धम्म बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि रिडल्स इन हिंदुझम हे सुद्धा बाबासाहेबांचेच ग्रंथ आहेत. यानंतर गौरवोद्वार म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याचा
जो गौरव झाला ते सयाजीराव गायकवाड म्हणतात, की दलितांचा मुक्तिदाता. सयाजीराव गायकवाड काय म्हणतात? दलितांचा मुक्तिदाता. आचार्य अत्रे म्हणतात महाराष्ट्राचे तेजस्वी ज्ञानयोगी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणतात घटनेचे शिल्पकार. मृत्यू झाला बाबासाहेबांचा 6 डिसेंबर 1956 रोजी. दिल्ली या ठिकाणी मृत्यू झाला आणि बाबासाहेबांची समाधी जी आहे ते मुंबई चैत्यभूमीला आहे. 7 डिसेंबर 1956ला मुंबईमधील दादर येथे अंतिम संस्कार पार पडले आणि समाधीस्थळ जे आहेत चैत्यभूमी दादर या ठिकाणी आहे. 1900ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. 1891ला बाबासाहेबांचा जन्म आणि तिथून आपण साधारणतः 100 वर्षे म्हणून नियर अबाउट बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात कधी आला? त्यांच्या मृत्यूनंतर, म्हणजे त्याला काय म्हटलं जाते? मरणोत्तर. ओके. पुढे पाहूया आपण वीरा शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म आहे 1873 ते 1944. जन्म झाला 23 एप्रिल 1873 जामखिंडी कर्नाटक या ठिकाणी. पेपरमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे, दिलेल्यापैकी कोणत्या समाज सुधारकांचा जन्म महाराष्ट्रात झाला? आणि 4 समाज सुधारक दिला जाईल. त्यामध्ये एक विठ्ठलरामजी शिंदे यांचं सुद्धा नाव लिहिलं जाईल. तर विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म जमखिंडी कर्नाटक या राज्यामध्ये झाला होता. VIMP करून घेता. यांचं जे मूळ गाव आहे पारसे तालुका पेडणे गोवा हे त्यांचं मूळ गाव आहे. मूळ नाव आहे तुकाराम. वीरा शिंदे यांचं मूळ नाव काय मग? तुकाराम. आईचं नाव काय होतं वीरा शिंदेच्या? यमुनाबाई. वडिलांचे नाव काय होतं? रामजी बसप्पा शिंदे. प्रभाव होता यांच्यावर मिल, ओके, स्टुअर्ट मिल, हर्बर्ट पेन्सर, आगरकर आणि रानडे यांचा यांच्यावरती प्रभाव होता. 1898 मध्ये प्रार्थना समाजात प्रवेश केला गेला. 1903 मध्ये प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून नेमणूक झाली. 1910 मध्ये प्रार्थना समाजातून बाहेर पडले. 1917ला काँग्रेसच्या अधिवेशनात वीरा शिंदे यांनी अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला आणि अध्यक्ष होते ॲनी बेसंट. या ॲनी बेसंट भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. पहिल्या भारतीय नाही म्हटलं मी, पहिल्या भारतीय अध्यक्ष सरोजिनी नायडू आहे 1925ला. कानपूर अधिवेशन. पण 1917ला पहिली कोणती महिला जर कधी राष्ट्रीय काँग्रेसची 1885ला स्थापन झाल्यानंतर, तर त्या ॲनी बेसंट आहे, आयरिश विदुषी. पुढे चलतो मी. 1924ला वायकोम या ठिकाणी केरळ या ठिकाणी हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून मंदिर सत्याग्रह करण्यात आला. पुणे या ठिकाणी पार्वती मंदिर सत्याग्रह इथं पार पडला. वाई या ठिकाणी गणपती मंदिर सत्याग्रह. देवदासी प्रथेला विरोध करणारे, प्रखरपणे विरोध करणारे वीरा शिंदे, शिवराम जानबा काळे वीरा शिंदे होते. मुरळी पद्धत यालाही त्यांनी विरोध केला. 18 मे 1930ला सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे 6 महिन्याची त्यांना शिक्षा झाली आणि ॲम्स्टरडॅम या ठिकाणी भरलेल्या जागतिक धर्म परिषद त्यांचा काय सहभाग होता. अशा प्रकारे माझे मित्रांनो आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो. तर वीरा शिंदेची ग्रंथसंपदा आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, हिस्ट्री ऑफ परिहास, हिंदुस्थानातील उदार धर्म, माझ्या आठवणी व अनुभव, डिस्प्रेस द क्लासेस मिशन 18 ऑक्टोबर 1906, अखिल भारतीय दलित संघ, अहिल्या आश्रम, मुरळी प्रतिबंधक सभा, निराश्रित सेवा सदन, मराठा राष्ट्रीय संघ हे संस्था आहेत. याचबरोबर 2 जानेवारी 1944 रोजी भारत स्वतंत्र व्हायच्या 2-3 वर्षापूर्वी वीरा शिंदे यांचा मृत्यू होतोय आणि भाई माधवराव बागल म्हणतात उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोग. काय म्हणतात? भाई भागवराव म्हणतात उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोग. आता क्रांतीसूर्य महात्मा सावित्रीबाई फुले यांचा आता आपण परिचय पाहणार आहोत. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. जन्मगाव होतं यांचं नायगाव, जिल्हा सातारा. 3 जानेवारी महाराष्ट्रात आज हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी कोणता दिवस केला जातो? बालिका दिवस. महाराष्ट्रात 3 जानेवारी आणि भारतात राष्ट्रीय बालिका दिवस म्हटलं तर 24 जानेवारी. भारतात राष्ट्रीय बालिका दिवस म्हटलं तर 24 जानेवारी आणि महाराष्ट्रात म्हटलं तर 3 जानेवारी, हे लक्षात ठेवा. भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका म्हणून कोणाचा उल्लेख केला जाते? सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केला जाते. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची आद्य प्रणेते म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. सावित्रीबाईंचे निधन
10 मार्च 1897 ला झाले. सावित्री यांचे निधन कधी झाले? 10 मार्च 1897 ला. लेखन कार्य आहेत काव्य फुले. कोणाचे होते? सावित्रीबाई फुले यांचे होते. मातुश्री पावनकशी सुबोध रत्नाकर हे कोणाचं आहे? सावित्रीबाई फुले यांचंच आहे. यानंतर माझे मित्रांनो पंडिता रमाबाई आपण पाहणार आहोत. आता पहा पंडिता रमाबाई 1858 ते 1922. जन्म आहे 23 एप्रिल 1858 रोजी. यांचं गाव आहे गंगामूळ, जिल्हा कर्नाटक. नाव होतं रमा अनंत शास्त्री डोंगरे. हा पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे की पंडिता रमाबाई यांचं पूर्ण नाव काय? रमा अनंत शास्त्री डोंगरे. VIMP करून टाक जा. ठीक आहे. मुलींचे नाव आहे मनोरमा. यांच्या मुलीचे नाव होते मनोरमा. ब्राह्मो समाप्ती वकील म्हणून बापी बिपिन बिहारी दास त्यांच्याशी विवाह झाला. कोणाचा? पंडिता रमाबाई यांचा. ओके. ब्राह्मो समाप्ती वकील बापू बिपिन बिहारी दास यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ठीक आहे. बिहारी दास यांच्याशी बिपिन बिहारी दास कलकत्ता या ठिकाणी त्यांना पंडिता व सरस्वती या पदव्या सन्मानपूर्वक बहाल केल्या गेल्या. पंडिता व सरस्वती या पदव्या त्यांना सन्मानपूर्वक बहाल केल्या गेल्या. 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना पुण्यामध्ये केली गेली. 1883 साली त्यांनी मुलीसह ख्रिस्ती धर्म स्वीकारला. 1887 ला अमेरिकेत रमाबाई असोसिएशनची स्थापना करणाऱ्या कोण? पंडिता रमाबाई. 1889 ला शारदा सदन मुंबई बालविवाह आणि अनाथ स्त्रियांसाठी स्थापन केल्या गेल्या. 1898 ला मुक्ती सदन केडगाव या ठिकाणी अनाथ मुलांसाठी होते. पेपरमध्ये विचारले होते शारदा सदन कशासाठी होतं, मुक्ती सदन कशासाठी होतं, बातमी सदन कशासाठी होतं. काही काही याच्यामध्ये समजून घेण्याच्या काही ट्रिक्स आहेत. एखाद्या व्यक्तीला दिसत नाही तर त्याला काय द्यायला लागेल? आपल्याला सांगायला लागेल, बातमी सांगायला लागेल. त्यामुळे त्या गोष्टी त्यांना कल्पना होईल ना. मग बातमी सदन हे अंधांसाठी होतं. बातमी सदन कशासाठी होतं? अंधांसाठी होतं. शारदा सदन कशासाठी होतं? बालविवाह आणि अनाथ स्त्रियांसाठी होतं. मुक्ती सदन हे केळगावला स्थापन झालं. हे अनाथ मुलींसाठी होतं. कृपा सदन, आता मला सांगा कृपा कोणावर करावं लागेल? जे लैंगिक अत्याचारास बळी पडलेलं अशा लोकांवर आता काय कोणीतरी कृपा करणे खूप गरजेचं आहे. कारण की त्याला आधार देण्याची तेवढी गरज आहे. त्यांच्यावर काय करायची आहे? कृपा. लैंगिक अत्याचारापासून बळी पडलेल्या लोकांसाठी कृपा सदन. यानंतर बातमी सदन कशासाठी होतं? अंधांसाठी होतं. 1919 ला कैसर ये हिंद ही पदवी सरकारने त्यांना बहाल केली. आनंदीबाई गोपाळराव जोशी या अमेरिकेत डॉक्टर बनल्या. त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्यांच्या पदवीदान समारंभास रमाबाई 1886 ला अमेरिकेत हजर होत्या. मला इतकं सांगा, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ज्या आनंदीबाई जोशी होत्या त्या भारतात आल्या होत्या डॉक्टर बनून. 1886 ला त्यांचा पदवीदान समारंभ अमेरिकेत पार पडला होता आणि त्या पदवीदान समारंभामध्ये रमाबाई हजर होत्या. ठीक आहे. पहा, साहित्य बायबलचे मराठीत रूपांतर केले यांनी. स्त्री धर्मनीती कोणाचा आहे? पंडिता रमाबाई यांचा आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन कोणाचा आहे? पंडिता रमाबाई यांचा आहे. नवा करार आणि इंग्लंडचा प्रवास कोणाचा आहे? पंडिता रमाबाई यांचंच आहे. ओके. पुढे आपण पाहणार आहोत हिंदी. विचार काय होते? हिंदी राष्ट्रभाषा असली पाहिजे असा त्यांचा विचार होता. सरोजिनी नायडू काय म्हणतात? रमाबाई हिंदू संत मालिकेतील नमूद करता येण्यासारखी पहिली ख्रिश्चन व्यक्ती होती आणि आत्मचरित्र आहे माझे साक्ष. रमाबाईचे, पंडिता रमाबाई यांचे आत्मचरित्र काय? माझी साक्ष. आणि 5 एप्रिल 1922 ला केडगाव पुणे या ठिकाणी माझे मित्रांनो पंडिता रमाबाई यांचा मृत्यू. पुढे चालतो. तर रमाबाई रानडे. आता पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे 100% तुम्ही घोळ करता याच्यात. त्याच्यामुळे दोन्हीही पॅरलली वाचा. राज्यपाल आणि राष्ट्रपती जसा वाचतो आपण, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जसा वाचतो तसं वाचायचे तुम्हाला पॅरलली आहे. ओके. तर रमाबाई रानडे यांचा कार्यकाळ 1862 ते 1924 आहे. 25 जानेवारी 1862 देवराष्ट्र तर यांचा जन्म होतोय. माहेरचे नाव होते यमुना. वडिलांचं नाव होतं मधवराव कुर्लेकर नेवरे रत्नागिरी. 1894 साली हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना पुणे या ठिकाणी. 1904 ला येरवडा तुरुंगाच्या मानक अधीक्षकपदी रमाबाई रानडे यांची काय नियुक्ती झाली. संस्था होते 1994 साली हिंदू लेडीज सोशल क्लब पुणे. 11 जुलै 1908 ला सेवा सदन मुंबई या ठिकाणी.
बेहेरामजी मलबारी, दयाराम गेड्डुमल यांनी या गोष्टीसाठी मदत केली. 1904 ला भारत महिला परिषदेचे अध्यक्ष बनले. निधन होते 1924. ओके, निधन 1924 ला आहे. 1962 मध्ये भारत सरकारने त्यांना सन्मानार्थ टपालाचे तिकीट सुद्धा जाहीर केले होते 1962. तर पंडिता रमाबाई यांच्या संदर्भात तुम्ही पाहू शकता. तुम्हाला काही गोष्टी कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला ज्या माहीत आहे या व्यतिरिक्त त्याला ॲड करून लिहत चला. प्रत्येक गोष्टीचं मी शिकवल्यानंतर त्याच्यावर दुसरा बॅकअपला घेऊ नका, दुसरा टॉपिक. त्यासाठी जागा चांगली सोडून द्यायची. अर्धं पान उरलं तरी सोडून द्यायचं. दुसऱ्या पानावर नवीन पानावर घ्यायचं. एक पान शेवटीपर्यंत पुरलं, टॉपिक नवीन लागला, दुसऱ्या पानावर शेजारलीला घ्यायचं नाही. बंद पान सोडून द्यायचं. तुम्हाला त्यामध्ये भविष्यात तुम्हाला आधारित ते प्रश्नसुद्धा लिहायची जागा मिळेल. त्यामुळे नोट्स अशा बनवायच्या, वन टाईम वाचायचा, विषय खतम करायचा. एका दिवसात एक नोट्स वाचली का एक विषय वाचला गेला पाहिजे. अशा प्रकारे नोट्स प्लस मायक्रो नोट्स बनवायचे असतात. यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे 1858 ते 1962. जन्म आहे 18 एप्रिल 1858. जन्म आहे 18 एप्रिल 1858. गाव आहे शेरवली, आजोळ, जिल्हा रत्नागिरी. ओके, आजोळ या ठिकाणी म्हणजे आजोळ त्यांची शेरवली. पत्नीचे नाव आहेत राधाबाई. 1892 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणारे कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीच. खूप मोठं काम झालं आहे बरं यांचं. पाहून घेता 100 वर्ष सर्वाधिक आपण म्हणू शकतो 104 वर्ष आणि 100व्या वर्षी त्यांना भारतरत्न दिला महाराष्ट्र सरकार गव्हर्नमेंटनं. 1893 साली पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील गोदूबाई यांच्याशी दुसरा विवाह झाला. कधी झाला? 1893 मध्ये. पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील होत्या त्या. कोण होत्या? गोदूबाई. 1893 साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना. 14 जून 1896 ला पुणे सदाशिव पेठेत राव बहादूर भिडे यांच्या वाड्यात अनाथ बालिकाश्रमची स्थापना. 1907 ला हिंगणे या ठिकाणी महिला महाविद्यालय सुरू झाले. 1907 ला हिंगणे या ठिकाणी काय चाललं? महिला महाविद्यालय. 1910 निष्काम कर्मकाठची स्थापना. 1910 ला निष्काम कर्मकाठची स्थापना कोण केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. कशासाठी केली? स्त्री उद्धारासाठी केली. 1916 भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना. भारतातील पहिलं महिला विद्यापीठ कुठं आहे मग? मुंबई या ठिकाणी आहे. आणि कोणी स्थापन केलं होतं? महर्षी धोंडो केशव कर्वे होते. कर्वेंनी स्थापन केलं. पुढे 1949 साली त्या विद्यापीठाला मान्यता देण्यात आली. त्या विद्यापीठाचं नाव होतं माझे मित्रांनो SNDT विद्यापीठ. काय होतं? SN SNDT श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ अशा प्रकारे नाव होतं माझे मित्रांनो. नामकरण होतं श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी. आणि कुलगुरू याचे पहिले होते रारो भांडारकर. महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते मग? रारो भांडारकर हे त्याचे पहिले कुलगुरू होते. यानंतर माझ्या मित्रांनो आपल्याला पाहता येईल की 1935 ते 36 या दरम्यान महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ संस्थेची स्थापना कोणी केली? धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. 1944 ला समता संघाची स्थापना केली. 1948 ला जाती निर्मूलन संघटना सुरू झाली. 1955 ला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. 1958 ला भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. आणि ते महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती होते. वयाच्या 100व्या वर्षी त्यांना भेटला होता. स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते म्हणून माझे मित्रांनो धोंडो केशव कर्वे यांचा गौरव केला जातो. आचार्य अत्रे असे म्हणतात, अण्णासाहेब कर्वे महाराष्ट्राला एक चमत्कार आहेत. कर्वेंना अण्णा या टोपण नावाने सुद्धा ओळखता येते. ओके, अशा प्रकारे माझे मित्रांनो इथं आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. यानंतर आहे आपल्याला पाहता येईल की 1942 साली त्यांना माझे मित्रांनो बनारस विद्यापीठाकडून डिलीट पदवी भेटली. 1951 ला पुणे विद्यापीठाकडून डिलीट पदवी भेटली. 1954 ला SNDT विद्यापीठाकडून डिलीट पदवी. आणि 1957 ला मुंबई विद्यापीठाकडून LLD पदवी भेटली. सर्वाधिक आयुष्य लाभलेले समाजसुधारक म्हणजेच माझ्या मित्रांनो कोण होते? धोंडो केशव कर्वे होते. निधन झालं 9 नोव्हेंबर 1962. 1858 ला त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यांनी आपण म्हणू शकतो 1858 ला जन्म झाला. भारत स्वातंत्र्यानंतर हां, त्यांच्या भारत स्वातंत्र्यानंतर म्हणतो 1857च्या उठावानंतर 58 ला तिथंच त्यांनी भारत सुद्धा स्वतंत्र झालेला आहे. महाराष्ट्रात असल्याच्या कारणानं महाराष्ट्राची सुद्धा निर्मिती आहे. ओके, तर
1928ला आत्मवृत्त हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. आत्मवृत्त कोणाचं आहे मग? धोंडो केशव कर्वे यांचं आहे. ओके, माझी आत्मवृत्त. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील 1887 ते 1959, जन्म 22 सप्टेंबर 1897, कुंभोज, हातकणंगले या ठिकाणी. त्यानंतर मुळगाव, येतवडे बुद्रुक. वडील वडील होते पायगंडा देवगोंडा पाटील. आई होत्या गंगाबाई. प्रभाव होता यांच्यावर सत्यशोधक समाजाचा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा फुले यांनी केली. बरं. वृत्तपत्र होते कुऱ्हाड 1923ला. दूधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना 1909. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कोण मग? बोधचिन्ह काय? वटवृक्ष आहे. 4 ऑक्टोबर 1919ला. त्यानंतर सिल्वर ज्युबली ट्रेनिंग स्कूलची स्थापना 16 जुलै 1935 साताऱ्याला आणि 15 ऑगस्ट 1947ला नामकरण भेटलं महात्मा फुले अध्यापक विद्यालय. यानंतर गौरवोद्गार काय आहेत? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोण म्हणतात? हरा महाजनी म्हणतात. आधुनिक भगीरथ म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. भारतीय भाऊराव ही कार्य उनके सच्चे कीर्तिस्तंभ है. म्हणजे भाऊराव कार्य ही उनके सच्चे कीर्तिस्तंभ आहे. कोण म्हटलं होतं? महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं. रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा यशवंतराव चव्हाण म्हणतात. आणि आता सुद्धा खूप मोठी शिक्षण संस्था आहेत. खूप मोठं कार्य माझे मित्रांनो अजून सुद्धा ते लावलेलं जे झाड आहेत त्याचे अजून सुद्धा फळं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. आदर्श समाजसेवक म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. भूषण भेटला यांना 1959ला. 1959 साली पुणे विद्यापीठाची डीलेट पदवी. हमीद अली यांनी रयत शिक्षण संस्थेचे वटवृक्षाशी वर्णन केलेले आहेत. आणि 9 मे 1959ला ससून विद्यापीठामध्ये त्यांचं निधन होत. ओके, पुढे आपण पाहणार आहोत माझे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर. एक एक समाज सुधारक त्यांचं कार्य खूप मोठं आहे. आपण छोट्याशा शब्दात पाहतोय. ओके, गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895 जन्म आहे. 14 जुलै 1856 मध्ये सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी आणि गाव होतं टेंबू. वडील आहेत गणेश, आईचं नाव आहे सरस्वती. प्रभाव होता जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट फेन्सर. विवाह 1877 साली झाला. उंबरज येथील अबुताई फडके यांच्याशी गोपाळ गणेश आगरकरांचा विवाह झाला. ग्रंथसंपदा डोंगरीच्या तुरुंगातले आमचे 101 दिवस. लोकमान्य टिळकांना आणि यांना शिक्षा झाली होती 101 दिवसाची. 100 रुपये फाईन होता. तुम्ही जर मोमोज खाऊन येता 150 रुपयाचे. ओके, तर 100 रुपये फाईन, 101 दिवसाची शिक्षा झाली होती आणि यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. गुलामगिरीचे शस्त्र, वाक्यमीमांसा, विक्रार विलसित या शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकाचं मराठीत रूपांतर केलेले होते. कोण? गोपाळ गणेश आगरकर. फुटकं नशीब कोणाचं आत्मचरित्र आहे? तो गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. फुटकं नशीब कोणाचं आत्मचरित्र आहे? तर गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. आणि माझे मित्रांनो पुढे काय म्हणतेलं आहे की स्वराज्याच्या दिशेने वाटचाल असं कोण म्हटलं होतं? गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटलेली होती. यानंतर वृत्तपत्रे होते यांचं 1888 सालचं. सुधारक मराठा व इंग्रजी भाषेत होतं जे वृत्तपत्र. ठीक आहे, कोणत्या भाषेत होतं? मराठा व इंग्रजी भाषेत होतं. मराठी आवृत्तीचे संपादक होते आगरकर स्वतः. इंग्रजी आवृत्तीचे संस्थापक होते गोपालकृष्ण गोखले. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, जे शक्य आहे ते करणार. कोण होते? गोपाळ गणेश आगरकर होते. हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी? खरलेख आहेत आणि स्त्रियांनी जाकीटे घातली पाहिजे असं म्हटलं होतं त्यांनी. 1892 मध्ये फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून नियुक्त केले आणि पहिले प्राचार्य होते मग त्याच कॉलेजचे फर्ग्युसन कॉलेजचे वामन शिवराम आपटे. आता सुद्धा माझे मित्रांनो खूप मोठं कॉलेज आहे पुण्याला आणि तिथं खूप मोठी संस्था आहे आपण म्हणू शकतो. आता सुद्धा हजारो स्टुडंट दरवर्षी तिथं ऍडमिशन घेतात. जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे एकमेव समाज हे या ओळीचा अर्थ समजा. काही लोकांनी पुण्यातल्या गोपाळ गणेश आगरकरांची ती जिवंत असताना प्रेत यात्रा काढलेली होती. विरोध. ओके, निधन झालं माझे मित्रांनो 17 जून 1895ला पुणे या ठिकाणी दम्याच्या आजारामुळे आगरकरांचा मृत्यू होतोय. पुढे जायचं आपल्याला माझे मित्रांनो. काय हे आजचा सेशन इथं पाहावं लागणार आपल्याला. भाग 2 मध्ये उर्वरित समाज सुधारक आपल्याला घ्यायचा प्रयत्न करू. विनंती आहे तुम्हाला सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं समजल्या. नसेल समजल्या तुम्हाला त्या गोष्टी पॉज करायच्या आहेत, लिहून घ्यायच्या आहेत आणि नोट्ससाठी जागा करायच्या आहेत. जवळपास तुमच्या परीक्षेला येणाऱ्या सर्व पॉईंट मी इथं मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या मित्रांनो पाठवायला विसरू नका. आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.